हाय स्टुडंट्स, आपण आता आजच्या लेक्चरमध्ये गोट फार्मिंग या टॉपिकमधला तिसरा पॉईंट बघणार आहोत. त्याचं टायटल आहे हाऊसिंग. सुरुवातीला आपण फिडिंग वगैरे बघितलं होतं. आता हाऊसिंग हा पॉईंट बघायचा आहे. सो हाऊसिंग म्हणजे काय, प्रत्येकाला हाऊसिंग आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट एक मॅटर आहे, कारण की प्रत्येकाला हाऊस असावं, छान असं सुंदर हाऊस असावं असं वाटत असतं. आपण प्राण्याच्या बाबतीत जनरली जे पाळले जातात त्या प्राण्यांचं हाऊसिंग कसं असलं पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, कशा प्रकारे बनवलं पाहिजे ते वगैरे आपण आज शिकायचं आहे. So housing instinct is widely prevalent in the animal kingdom and goats are no exception. Okay, the site having great source of fresh and clean water supply, availability of all type of equipments, easily available for food source, fertile field for crop, grasses and other green plant production should be selected for housing of goat. House should be neat, clean, dry with proper ventilation and drainage system inside facilitated with good transportation and veterinary service along with proper मार्केटिंग फॅसिलिटी. म्हणजे व्यवस्थित एकदम सगळं असलं पाहिजे, ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित असली पाहिजे, सगळं क्लीन नीट ड्राय राहिलं पाहिजे एरिया. आणि त्याच्याबरोबरच काय, मार्केटिंग फॅसिलिटी म्हणजे काय, तिथून त्या जे आपण पाळणारे जे हे आहेत मेंढ्या किंवा शेळ्या आहेत त्या मार्केटला व्यवस्थित पोहोचण्यासाठी जी फॅसिलिटी आहे, म्हणजे रस्ते गावापासून जवळ असं एरिया असला पाहिजे. गोट्स डू नॉट थ्राईव्ह ऑन मार्शी और स्वॅम्पी ग्राउंड्स. म्हणजे गोट्स जे आहेत ते ओल्या आणि अशा काटेरी वगैरे अशा याच्या ग्राउंडवर कधी सर्वाईव्ह होऊ शकत नाही. गोट्स शुड बी प्रोव्हाइडेड विथ अ ड्राय, कम्फर्टेबल, सेफ अँड सिक्युअर प्लेस, फ्री फ्रॉम worms and affording protection from excessive heat and inclement weather. A market near the farm and land is also required to sell products easily and buy necessary commodities. So types of sheds कुठले आहेत बघा आता हाऊसिंगमध्ये. मड फ्लोअर शेड, डीप लिटर शेड आणि इलेव्हेटेड फ्लोअर शेड. आता कॉन्क्रीट हाऊस, नॉर्मली गोट डू नॉट रिक्वायर इलॅबोरेट हाऊसिंग फॅसिलिटी, म्हणजे तुम्हाला फॅन्सी असं काही मच निडेड नसतं, बट मिनिमम प्रोव्हिजन्स फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्क्लेमेंट वेदर कंडिशन. जसं फॉर एक्झाम्पल सूर्य, वारा, पाऊस या गोष्टींपासून काही धोका होऊ नये असं शेड असलं पाहिजे त्यांचं. शेड कुड बी बिल्ड अलाउंड द वॉल ऑफ द हाऊस. जरी एका घराला लागून जरी बांधलेलं असेल तरी चालू शकतं. प्रोटेक्शन महत्त्वाचं आहे त्याचं. प्रोटेक्शन विथ गनी बॅग्स, थॅच्ड मटेरियल अँड बॅम्बूज मे बी टेम्पररी प्रोव्हाइडेड. मग बांबूपासून बनवलेलं शेड जरी असेल तरी चालू शकतं. ओके, सो ओरिएंटेशन ऑफ शेड. शेड्स विथ लॉंग ॲक्सिस रनिंग ईस्ट वेस्ट प्रोव्हाइड a cooler environment underneath than the one with a north south orientation. शेड जनरली कसं पाहिजे, ईस्ट वेस्ट डायरेक्शनला पाहिजे. ओके, हां. देन व्हेंटिलेशन महत्त्वाचं आहे. व्हेंटिलेशन सगळ्यांनाच महत्त्वाचं असतं. आपल्या घरातसुद्धा व्हेंटिलेशन असलं की हवा खेळती राहते, त्यामुळं जर्म्स किंवा व्हायरसेस येण्याचा धोका कमी असतो, राहण्याचा, वाढण्याचा त्यांचा. देन हाईट अँड शेप ऑफ रूफ. हाईट किती पाहिजे, जनरली सजेस्ट कसं करतात, 3 ते 3.5 मीटर हाईट आणि लेस दॅन 3 इंटरफेस विथ प्रॉपर व्हेंटिलेशन रिझल्टिंग दॅट रिड्यूस कन्व्हिनियन्स हीट लॉस फ्रॉम ॲनिमल्स. जनरली तेवढी तरी हाईट असावी. फ्लोअर टाईप कसा पाहिजे आणि स्पेस कशी पाहिजे. ॲनिमल्स लाईज ऑन द फ्लोअर मे पोटेन्शियली बी अ सोर्स ऑफ थर्मल अँड फिजिकल डिस्कम्फर्ट, इंजुरी अँड इन्फेक्शन्स डिसीजेस. आयडियल बेड नीड्स टू बी हायजेनिक, ड्राय, resilient and reasonably temperature resistant. Deep clean dry straw can provide an ideal bed for weaner and brewers during cold, but a thin layer of straw is more suitable during warm weather. In tropical climate, herding is disadvantageous for health and productivity of animal. Types of animals आणि minimum फ्लोअर स्पेस पर ॲनिमल. प्रत्येक ॲनिमलला किती स्पेस पाहिजे दिलेलं आहे. बक इन ग्रुप्स 1.8 मीटर स्क्वेअर, बक इंडिव्हिज्युअल 3.2 मीटर स्क्वेअर, किड्स इन ग्रुप 0.4 मीटर स्क्वेअर. लाईक दॅट सगळं दिलेलं आहे या टेबलमध्ये. हाऊस स्पेस रिक्वायरमेंट, टाईप्स ऑफ ॲनिमल आणि मिनिमम फ्लोअर स्पेस किती, ॲडल्ट गोटला किती पाहिजे, बिली गोटला किती पाहिजे आणि गोट किडला किती पाहिजे ते दिलेलं आहे. डो शेड. आता डो शेड कसं असतं, शेड शुड बी 15 मीटर इंटू 4 मीटर इंटू 3 मीटर टू अकोमोडेट 60 डज यूज्ड फॉर ब्रीडिंग. ओके, स्टॉल्स फॉर कीपिंग मिल्किंग डज
मे बी अरेंज्ड इन 2 rows with a passage is between them. सो हे दिलेलं आहे, वाचून घ्या. डो शेड कसं, बग शेड कसं असावं आणि किडिंग शेड कसं असावं. आता किड शेड, ओके. शेड विथ डायमेन्शन 7.5 मीटर इंटू 4 मीटर इंटू 3 मीटर हाय कॅन अकोमोडेट 75 किड्स. एवढ्या याच्यामध्ये 75 किड्स बसू शकतात 7.4 इंटू 4 इंटू 3 मीटरमध्ये. ओके. शेड शुड बी partitioned breadth with wise dividing into 2 compartments. Sick animal shed, sick animals म्हणजे जे आजारी असतात त्यांचे शेडचं डायमेन्शन्स किती पाहिजे, 3 इंटू 2 इंटू 3 मीटर. ओके. सो इसेन्शियल ॲप्लायन्सेस रिक्वायर्ड गोट हाऊस. आता काही रिक्वायर असतं बघा गोट हाऊसमध्ये. फीडर्स म्हणजे ज्याच्या थ्रू आपण त्यांना खाद्य देतो, त्याचे बाऊल वगैरे काय असते ते फीडर्स असले पाहिजेत. वॉटर ट्रफ असले पाहिजे, वॉटर साईड टफ असले पाहिजेत. ओके. आता हा जो टेबल आहे, टाईप ऑफ ॲनिमल, स्पेस पर ॲनिमल, वेट मॅनेज, वॉटर ट्रफ, त्यांना असं सगळं जे आहे, हाईट ऑफ इनर वॉल किती असली पाहिजे दिलेलं आहे. बिफोर बिल्डिंग हाऊस फॉर गोट्स फॉलोइंग पॉईंट्स नीड टू बी अटेंडेड. आता जेव्हा आपण त्यांचं हाऊस म्हणजे गोट्सचा हाऊस बांधायचा विचार करतो तेव्हा काही आपल्या गोष्टी आपल्या डोक्यात असल्या पाहिजेत किंवा आपण त्या पाळल्या पाहिजे, ते हे दिलेलं आहे. सिलेक्ट अ ड्राय अँड हायर प्लेस. उंचावर अशी जागा पाहिजे, ती ड्राय पाहिजे. टू कीप द गोट्स सेफ फ्रॉम फ्लड. म्हणजे पूर येता का म्हणा, पूर आला की सगळं मुसळ केरात. कीप द फ्लोअर ऑफ द हाऊस ड्राय ऑलवेज. कायम त्याचा जो फ्लोअर आहे तो ड्राय असला पाहिजे, ओला नसावा. ऑलवेज एन्श्युअर द ह्यूज फॉलो ऑफ लाईट. ह्यूज फॉलो दिला आहे, ॲक्च्युली ह्यूज फ्लो ऑफ लाईट अँड एअर इनसाइड द हाऊस. म्हणजे सूर्य किरणं मोठ्या प्रमाणात, पुरेशा प्रमाणात पोचले पाहिजेत आणि हवासुद्धा खेळती राहिली पाहिजे. मेक हाऊस इन सुटेबल फॉर कंट्रोलिंग टेम्परेचर अँड मॉइश्चर. ऑलवेज कीप द हाऊस फ्रॉम डॅम्प ॲज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरियस डिसीजेस. डॅम्प म्हणजे कसं म्हणायचं, त्याला मॉइस्ट नसलं पाहिजे. हाऊस मस्ट बी स्ट्रॉंग अँड कम्फर्टेबल. कीप इनफ स्पेस इनसाइड द हाऊस टेकिंग रेस्ट. असे टोटल जे पॉईंट्स आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ गोट शेड. तर आता काय कन्स्ट्रक्शन डिटेल्समध्ये, फ्लोअरमध्ये द फ्लोअर मे बी इदर मेड ऑफ सिमेंट कॉन्क्रीट or of movable or immovable slatted wooden platform raised 45 cm above the ground. The floor shall have a slope of 2.5 cm for every 1 meter. For each row of stalls there shall be a brick masonry drain 30 to 40 cm wide and 7.5 cm deep. The walls kasha by the walls may be a brick in cement mortar up to 1.2 meter in height, and the rest of the portion shall be covered with wire netting supported by angle irons of size 5 into 5 into 6 cm section or wooden post of suitable section. Then the walls of the stalls adjoining the passage shall be 1.5 meter high and they shall be a brick in cement mortar. Okay, so roof कसा पाहिजे, the roof may be of lean to type, gable type, and it may be made of plain or corrugated asbestos cement sheets or galvanized steel sheets or aluminum sheets, and where the rainfall is not heavy it may be of thatch. So partition कसं असलं पाहिजे, the partition separating one stall from the other may be either simple wooden plank, galvanized steel or asbestos sheets. The partition shall be at least 15 cm above the floor level. So ideal low cost shades of a raised bed platform for hygienic housing चे फोटोज इथे दिलेले आहेत, तुम्ही झूम करून पाहू शकताय जेव्हा मी तुम्हाला या नोट्स ग्रुपवर टाकेन तेव्हा. सो हा जो तिसरा पॉईंट आहे गोट फॉर्मिंगमधला तो आज कंप्लीट झालेला आहे. व्यवस्थित ऐकून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला नोट्स याच्यावर पाठवतो जे आहे आता तुम्हाला दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये जे पाठवलेलं आहे ते दाखवलेलं आहे ते त्या नोट्स नंतर तुम्ही त्या वाचू शकता. टिल देन टेक केअर, बी सेफ.